विसरवाडीत मुसळधार पावसामुळे घरात शिरले पाणी, व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान। विसरवाडी येथे पावसामुळे व्यावसायिकाला मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे विसरवाडीतील शिक्षक कॉलनीत बेकरीचे उत्पादक विकणारे महेश भैयाजी या व्यावसायिकाच्या घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह बेकरी उत्पादक साहित्य विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकाचे यावेळी जवळपास 1 लाखांपर्यंतचे मोठे नुकसान झाले आहे। 20 ऑगस्ट मंगळवारी 4:30 वाजेच्या सुमारास अर्धा ते 1 तास मुसळधार पावसामुळे गावातील विविध भागातील गटारी नाले तुडुंब भरले होते। त्याप्रमाणे शिक्षक कॉलनीतील अंबेमाता मंदिराशेजारी असलेल्या गटारीच्या ड्रेनेजचा पाईप लहान आकाराचा असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते आणि हेच पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। ग्रामपंचायततर्फे गेल्या महिन्यात बाजारपेठेत गटाराची स्वच्छता केली होती। प्लास्टिक, माती, गाळ, रिकामी पोती असा कचरा बाहेर काढल्याने बाजारपेठेत पाणी निचरा झाला। मात्र शिक्षक कॉलनी परिसरात गटारीच्या चेंबरमधून पाणी बाहेर आल्याने रस्त्यावर व गटारी शेजारच्या 2 घरांमध्ये 2 ते 2.5 फूट पाणी साचले। बेकरी उत्पादक व्यावसायिक महेश भैयाजी यांच्या घरात जीवनावश्यक साहित्य, धान्य, अंथरूण तसेच नुकतेच खरेदी केलेले बेकरी उत्पादक बिस्किटे, खारी, माखणी, टोस्ट, पाव साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवले होते। हे सर्व साहित्य पाण्यात भिजले। घरात शिरलेले पाणी पाहून व्यावसायिकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। तो रडत रडत आपले अश्रू पुसत कसेबसे आपल्या घरातील साहित्य शेजारच्या घरात एका युवकाच्या मदतीने नेत होता। त्यावेळी होणाऱ्या नुकसानामुळे तो व्यथित झालेला पाहायला मिळाला। वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत कल्पना देऊन देखील सदरील गटारीबाबत योग्य ती उपाययोजना न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे। नागरिकांनी दरवर्षीच्या या समस्येबाबत संताप व्यक्त केला आहे। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।